Good morning, student. I am Mr. Vikas Saibra Singh from Krishna Mahavidyalaya, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will discuss the weightage of 16 topics of our syllabus and question paper pattern. Dear student, total topics for chemistry subject is 16. Topic number 1, solid state. Weightage of unit without option 3 marks. Weightage of unit with option, that is 5 marks. Topic number 2, solution. Weightage 4 marks without option and with option 6 mark. Third topic, ionic equilibria, 4 marks 6 mark. Chemical thermodynamics 6 mark 8 marks. Electrochemistry 5 mark 7 mark. Chemical kinetics 4 mark 6 marks. Elements of group 16, 17 and 18 6 marks 8 marks. Topic number 8, transition and inner transition elements 6 mark 8 mark. Coordination compound 6 mark 7 mark. Halogen derivatives 5 mark 7 mark. Alcohols, phenols and ethers 5 mark 6 mark. Aldehydes, ketones and carboxylic acid 4 mark 8 mark. Amines 6 mark 4 mark. Biomolecules 3 mark 4 mark. Total weightage with option 98 marks, without option 70 marks. Introduction to polymer chemistry 3 mark 4 mark. Green chemistry and nanochemistry 3 mark 4 mark. आता आपला न्यू पॅटर्न कसा आहे, आपण ॲन्युअलचे एक्झामिनेशन कोविड-19 आपण देऊ शकलो नाही, त्यामुळे राहिलेल्या जे आपलं वर्क होतं त्याच्यावरती आपला रिझल्ट मिळाला. मग आता न्यू पॅटर्न प्रमाणे आपला क्वेश्चन पेपरचं टायमिंग आहे 3 तास आणि मार्क्स आहेत 70 मार्क विथ ऑप्शन 98 मार्क्स. म्हणजे 98 मार्काचा पेपर तुमच्या हातामध्ये असणार आहे. त्यापैकी तुम्ही सॉल्व करायचा आहे फक्त 70 मार्काचा आणि 70 मार्काचा ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व करणार आहे त्या पेपरमध्ये एकूण 4 सेक्शन्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर. हे MCQs आहेत. 1 ते 10 MCQs तुम्हाला दिले जाणार. 4 त्याचे पर्याय असणार. त्यापैकी एक पर्याय तिथे लिहायचा आहे विथ अल्फाबेट. जर तुम्ही वाक्य लिहिलं तर अल्फाबेटची गरज नाही. करेक्ट आन्सर तिथे लिहा, त्याला अंडरलाईन करा. जर तुम्ही सेंटेन्स लिहिलं ना ते MCQचा नुसतंच उत्तर लिहिणार असाल तर त्या उत्तराचा अल्फाबेट जो आहे, मग A असेल, B असेल, C असेल, D असेल, तो तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. असे MCQs आपल्याला मिळणार आहेत 10 मार्कचे. 1 मार्क इच अँड डिफरंट लेवल. डिफिकल्टी लेवल ही प्रत्येक क्वेश्चनची वेगळी असणार. क्वेश्चन नंबर 2 घेतला, सेक्शन ए मध्येच क्वेश्चन नंबर 2 आहे. आन्सर द फॉलोइंग. यामध्ये एकूण व्हेरी शॉर्ट आन्सर, एका वाक्यात उत्तर द्या असणार प्रश्न आहेत. 8 मार्कचे प्रश्न आहेत. म्हणजे 8 प्रश्न तुम्हाला तिथे सॉल्व करायचे आहेत. ह्याला कुठंही ऑप्शन्स नाहीत. सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. 1 to 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन. असा हा सेक्शन 18 मार्काचा आहे. सेक्शन बी मध्ये गेला तर क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत प्रश्न आहेत. त्यापैकी अटेम्प्ट एनी 8 ऑफ द 12. फक्त आपल्याला त्यातील 12 सोडवायचे आहेत. म्हणजे 12 दिलेले आहेत, त्यापैकी 8 सोडवायचे आहेत. 8 दुने 16, 2 मार्काचे आहेत. तेही शॉर्ट आन्सर टाईप SA1 क्वेश्चन प्रकारचा प्रश्न असणार. म्हणजे 12 प्रश्नापैकी 8 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला मार्क आहेत 2, मार्क किती आहेत 2. असे 8 प्रश्न सोडवायचे. सेक्शन बी 16 मार्काचा आहे. सेक्शन सी घेतला तर क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 असे 12 प्रश्न परत आहेत. त्यापैकी अटेम्प्ट एनी 8,
त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 सोडवायची चॉईस आहे. एका प्रश्नाचं वेटेज आहे 3 मार्क, म्हणजे 8 त्रिक 24 मार्क, आणि हे 16, 24 आणि 16 40, आणि वरचे 18, 40 आणि 18 58 मार्क झाले. सेक्शन डी 12 मार्क आहेत, म्हणजे 70 मार्क. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31 असे 5 प्रश्न आहेत. त्यापैकी अटेम्प्ट एनी 3 म्हणजे 58 2 60 70 मार्क लॉंग आन्सर टाईपचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस आपण पेपर सोडवणार आहोत त्यावेळेस टाईम मॅनेजमेंट आपल्याला इथं करणं सुद्धा गरजेचं आहे. नेक्स्ट तासाला मी ते टाईम मॅनेजमेंट 3 तासाचं कसं असावं, किती वेळ किती मार्काच्या प्रश्नाला द्यायचा आहे, हे मी तुम्हाला तिथं नक्की सांगेन. इथं फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. सेक्शन 4 ABCD, एमध्ये 18 मार्काचे प्रश्न, 10 MCQ, 8 मार्काचे एका वाक्यात उत्तरं, हे कंपल्सरी आहेत, त्याला ऑप्शन नाही. सेक्शन बी पासून ऑप्शन्स आहेत. सेक्शन बी मध्ये 12 प्रश्न आहेत, त्यापैकी 8 सोडवायचे आहेत, 2 मार्क त्याला आहेत. सेक्शन सी मध्ये 12 प्रश्न आहेत, 8 सोडवायचे आहेत, एका प्रश्नाला 3 मार्क आहेत, असे 24 मार्क आहेत. आणि सेक्शन डी 27 ते 31 एकूण 5 प्रश्न आहेत, लॉंग आन्सर टाईप आहेत, 12 मार्क आहेत. इथेही आपल्याला ऑप्शन आहेत. असा हा आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. मग हायलाइट्स ऑफ क्वेश्चन पेपर काय आहेत बघा. 17 मार्क्स टू बी अटेम्प्टेड आउट ऑफ 98 मार्क्स पेपर. टाइम ड्युरेशन 3 तास आहे. न्यूमेरिकल्स इन ईच सेक्शन, प्रत्येक सेक्शनमध्ये न्यूमेरिकलही विचारले जाणार आहेत. सेक्शन ए न्यूमेरिकल्स आर कंपल्सरी, मग सेक्शन ए मध्ये न्यूमेरिकल एक कंपल्सरी विचारलं जाणार, हे लक्षात ठेवा. रिमेनिंग सेक्शन न्यूमेरिकल्स आर ऑप्शनल, म्हणजे एखाद्याला जर सोडवायचे नसेल तर तो ऑप्शनला सुद्धा ठेवू शकतोय, पण राहिलेले सगळे त्याला थेअरीचे प्रश्न अटेंड करावे लागतील. टोटल 12 ते 14 मार्कचे न्यूमेरिकल तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. क्वेश्चन शुड बी व्हेरी स्पेसिफिक अँड मिनिंगफुल, कुठलाही क्वेश्चन तुम्हाला संदिग्ध असणार नाही, टू द पॉईंट त्याचं उत्तर तुम्हाला सुचणार आहे. तुम्ही अभ्यास केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येणार आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर कसं असेल. हे मिनिंगफुल आहेत आणि स्पेसिफिक आहेत, संदिग्ध कुठलाही क्वेश्चन असणार नाही. त्याचप्रमाणे प्रॉपर जस्टिस शुड बी गिवन टू कंटेंट ऑफ ईच चॅप्टर, प्रत्येक चॅप्टरला प्रॉपर जस्टिस देण्याचं काम हे आपले पेपर सेटर करत असतात. मेजर कंटेंट हॅज बीन कवर्ड वाईल सेटिंग द पेपर, प्रत्येक टॉपिकचं मॅक्झिमम कंटेंट आपल्याला विचारण्यात येईल अशा पद्धतीने हा पेपर सेट केला जातो. आणि त्याचबरोबर मॅक्झिमम केअर हॅज टू बी टेकन व्हाईल सेटिंग क्वेश्चन्स टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑल लेवल ऑफ द स्टुडंट, म्हणजे विद्यार्थी सोसो आहेत, मीडियम आहेत, ब्राईट आहेत, सुपर ब्राईट आहेत, ह्या सगळ्यांना सोडवता येतील असे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार. म्हणजे एकदम सोपे प्रश्न असणार, त्यापेक्षा थोडेसे अवघड असणार, त्यापेक्षा अवघड असणार, आणि सर्वात जास्त सुद्धा अवघड असणार, की ज्याचा परफेक्ट अभ्यास आहे त्यालाच काही प्रश्न सोडवता येतील. पण पेपर सेटिंग करत असताना विद्यार्थ्यावरती अन्याय होईल असा पेपर कधीही सेट केला जात नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना समान न्याय इथं देण्याचा प्रयत्न केला जातोच, हे लक्षात ठेवा. मग आता न्यू क्वेश्चन पेपर पॅटर्न 11वी आणि 12वीसाठी कसा आहे बघूया आपण. सब्जेक्ट आपला केमिस्ट्री, ड्युरेशन 3 तास, मॅक्झिमम मार्क 70 मार्क, म्हणजे विदाउट ऑप्शन तुम्हाला 70 मार्काचाच पेपर सोडवायचा आहे. आणि मॅक्झिमम पेपर तुमच्या हातामध्ये किती मार्काचा असणार आहे, 98 मार्काचा असणार आहे. अशा पद्धतीचा आपला हा पॅटर्न आहे. म्हणजे किती 3 तास आणि मार्क्स किती आहेत आपल्याला, फक्त 70च सोडवायचे आहेत. बघा आता जनरल इन्स्ट्रक्शन्स, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ह्या पहिल्याच पानावरती दिल्या जाणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला परत त्या सूचना दिल्या जाणार नाहीत. आता सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1 कंटेन 10 मल्टिपल चॉईस ऑफ द टाइप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच. क्वेश्चन नंबर 2 contains 8 questions, very short answer type of the question carrying 1 mark each. एका वाक्यात उत्तर असणार आहे त्या प्रश्नांची. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 ते 14 आहेत, आर शॉर्ट
आन्सर टाईप ऑफ द क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स इच. सेक्शन सी मध्ये 15 ते 26 क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 पर्यंतचे प्रश्न आहेत. शॉर्ट आन्सर टाईप ऑफ द क्वेश्चन कॅरिंग 3 मार्क्स इच आहे. सेक्शन डी मध्ये 27 ते 31 प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 27 ते क्वेश्चन नंबर 31 पर्यंतचे प्रश्न आहेत. लॉंग आन्सर टाईप ऑफ द क्वेश्चन आहेत, कॅरिंग 4 मार्क्स आहेत. यूज ऑफ लॉग टेबल अलाउड आहे, कॅल्क्युलेटर नॉट अलाउड. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. फिजिकल कॉन्स्टंट तुम्हाला तिथे पहिल्याच पानावरती दिले जाणार आहेत. नेक्स्ट, वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ज. आता वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्हमध्ये काय काय आहेत बघा. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आपल्याकडे 4 प्रकारचे आहेत. नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन अँड स्किल. वेटेज विथ ऑप्शन 29 मार्क आहेत. याचे नॉलेज बेस्ड प्रश्न असणार आहेत, ते किती 30% असणार आहेत. अंडरस्टँडिंगचे प्रश्न आहेत 42%, वेटेज आहे 41 मार्क्स. ॲप्लिकेशन प्लस स्किल 28% आहेत. टोटल पर्सेंट झाले 100, मार्क्स झाले इथं 28, टोटल मार्क्स झाले 98. म्हणजे पेपरचं पर्सेंटेज 100% आहे. पण नॉलेजचे जे प्रश्न असणार आहेत, मग डिफाईन असणार असे तेही आपण ते नॉलेजमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न, अंडरस्टँडिंगमध्ये कुठले, ॲप्लिकेशनमध्ये कुठले, स्किल कुठलं, हे एक मी वेगळं लेक्चर आपल्याला डिलिव्हर करणार आहे. इथं फक्त लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा आपल्या वहीमध्ये. हा टेबल आपण आखून घ्यायचा. नॉलेज 29 मार्क, अंडरस्टँडिंग 41 मार्क, ॲप्लिकेशन स्किल 28 मार्क, टोटल 98 मार्काचा क्वेश्चन पेपर या पद्धतीचा असेल. डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स काय आहे मग, तर इझी, ॲव्हरेज, डिफिकल्ट आणि टोटल परत 98 100च येणार आहे. इझी प्रश्न किती मार्काचे आहेत, 29, पर्सेंटेज आहे 30. ॲव्हरेज प्रश्न किती टक्के आहेत, 50%. पेपरमध्ये 50% प्रश्न हे ॲव्हरेज असणार आहेत. सोसो मुलगा असेल, थोडासा हुशार असेल, त्याला हे प्रश्न इझिली सोडवता येतील असे प्रश्न आपल्याकडे 80% आहेत. म्हणजे क्वेश्चन पेपर आपला 80% सोपाच असणार आहे, ॲव्हरेजमध्ये असणार आहे. सगळ्यांना सोडवता येतील, फक्त त्यांनी अभ्यास केलेला असेल तर. ॲव्हरेज प्रश्न आहेत 49 मार्क. डिफिकल्ट 20 मार्काचेच आहेत, की जे मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट आहेत, हुशार आहेत जरा, ज्यांनी जास्त अभ्यास केलेला आहे. हुशार म्हणजे जो जास्त अभ्यास करतो तो हुशार. तसं हुशार आणि गंड कोण नसते, सगळे एकाच, सगळ्यांच्या मेंदूचं वजन एकच. फक्त आपण तो मेंदू किती वापरायचा आहे, किती अभ्यास करायचा आहे, याच्यावरती ते प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी येणार आहेत. मग ते डिफिकल्ट आपण म्हणू. तुम्ही अभ्यासच नाही केला तर सगळा 100% पेपर तुम्हाला अवघडच असणार आहे हो. त्यामुळं अभ्यास करायला पाहिजे. डिफिकल्ट किती असणार आहे, फक्त 20. ते थोडेसे क्लिष्ट प्रश्न असणार, एवढे पण नाही की जे फार आपल्याला विचार करून सोडवावं लागेल. या पद्धतीने पेपर सेटिंग केलं जातं. असे मार्क्स आहेत एकूण 98 आणि पर्सेंट परत आले किती 100. आता वेटेज ऑफ 2 टाईप्स ऑफ द क्वेश्चन्स बघा. MCQs 1 मार्क, टोटल 10 मार्क्स आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्क इच, 8 मार्क्सचे आहेत. शॉर्ट आन्सर 1 टाईप आहेत, 2 मार्काचे, 24 मार्क आहेत. शॉर्ट आन्सर सेकंड टाईपचे आहेत, मग 3 मार्काचे प्रश्न आहेत, 36 मार्काचे असणार आहेत. लॉंग आन्सर 4 मार्काचे आहेत, 5 प्रश्न आहेत, एकूण 20 मार्क आहेत. असं टोटल मार्क्स जर बघितले आपण तर किती मार्क आहेत आपले, 98 मार्क्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हा पेपर आपला सेट केला जातो. मग आता नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन अँड स्किल त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा मी केलेलं आहे. बघा कसं आहे. मॅक्झिमम मार्क्स MCQsला 10 मार्क्स आहेत. नॉलेजमध्ये 30%मध्ये 3च आले, अंडरस्टँडिंगमध्ये 42%मध्ये 4च आहेत, ॲप्लिकेशन स्किलमध्ये 28% आहे, मग 3च मार्क आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत, 1 मार्काचे 8 आहेत. नॉलेजमध्ये 2, अंडरस्टँडिंगमध्ये 4, ॲप्लिकेशन स्किलमध्ये 2. शॉर्ट आन्सर 1 टाईप त्याचे मार्क्स आहेत 24. नॉलेजमध्ये 7, अंडरस्टँडिंग 10, ॲप्लिकेशन स्किल 7. सेकंड शॉर्ट आन्सर सेकंड टाईप 36 मार्काचे आहेत, 11, 15, 10. लॉंग आन्सर टाईप 20 मार्काचे आहेत, 6, 8, 6. टोटल यांची केली तर 98 मार्क्सचा पेपर आपल्या हातात आहे. नॉलेज 29 मार्काचे प्रश्न आहेत, अंडरस्टँडिंग 41 मार्काचे आहेत, ॲप्लिकेशन स्किल 28 मार्काचे आहेत,
असा काय आपल्याकडे आहे नॉलेज अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन अँड स्किल डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे अशा पद्धतीनं पेपर ह्या सगळ्या बाबींचा विचार करून हा पेपर सेट केला जातो आणि या पद्धतीनं तो आपल्याला सोडवायचा आहे. थँक्यू.